आज मी घेऊन आली आहे some magical things that I found on Amazon, Myntra and Meesho which are really helpful for traveling and you must try those things. Hellos and welcome. नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. चला, बऱ्याच दिवसानंतर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. बाय द वे, हा आपला पहिला मराठीतला व्हिडिओ आहे. तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. सध्या ट्रॅव्हलिंगच्या फीवरमध्ये असल्यामुळे मी काहीतरी अशा गोष्टी बघत होते ज्या की माझं ट्रॅव्हलिंग अजून जास्त इझी करू शकतील, ज्याच्यामुळे माझा प्रवास अजून जास्त सुखात होईल, चांगला होईल. सो मी अशा काही गोष्टी बघत होते आणि मला असं कळालं की देर आर टू मेनी मॅजिकल थिंग्स दॅट आर अवेलेबल यार. ॲमेझॉनवर, मिंत्रावर, मिशोवर अशा खूप छोट्या गोष्टी आहेत ज्या जर आपण कमी खर्चात आहेत, ज्या आपण घेतल्या तर कदाचित आपल्याला आपला प्रवास अजून जास्त सुखकर करायला मदत होईल आणि ज्याने आपलं ट्रॅव्हलिंग इझी होईल. सो मी आज आहे ना अशा काही छोट्या मॅजिकल थिंग्स इन्क्लूड केल्या आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. आज मी घेऊन आली आहे some magical things that I found on Amazon, Myntra and Meesho which are really helpful for traveling and you must try those things. So तुम्हाला त्यातली कुठलीही गोष्ट आवडली तर तुम्ही ट्राय करू शकता, कारण सगळ्या गोष्टींच्या लिंक्स या मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईलच. त्यांना माहिती की आपल्याजवळ असायला हवेत ते म्हणजे टिश्यू पेपर. यू आर अ सोलो ट्रॅव्हलर ऑर अ मदर ट्रॅव्हलिंग विथ किड्स ऑर एनीबडी. सगळ्यांना माहिती की आपल्या बॅग्समध्ये आणि मुलींच्या तर स्पेशली यार लिपस्टिक, टचअप, लिप बाम काय नाही ते आपण सोबत घेऊन फिरत असतो आणि आपल्याला नेहमी माहिती असतं की बॅगमध्ये टिश्यू पेपर असायलाच हवे किंवा वेट वाईप्स या मस्ट हॅव गोष्टी आहेत ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान. सो टिश्यू पेपर्समध्ये ना आपण एक करू शकतो की आपण असे मिनी ट्रॅव्हल फ्रेंडली टिश्यू पेपर्स कॅरी करू शकतो. ॲक्च्युली आता हा मिनिसोचा मी पूर्ण पॅकेट घेतलेलं, काइंड ऑफ अ फॅमिली पॅक. बट लाईक दिस तुम्ही अशा छोट्या टिश्यू पेपर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. मिळाली आहे मला आणि ती आहे ही. सो ओके, मी तुम्हाला दाखवतो. सो दीज आर कॉईन टिश्यू पेपर्स. ओके, सो दीज आर कॉईन टिश्यू पेपर्स. सो हे कॉईन्सच्या फॉर्मॅटमध्ये टिश्यू पेपर आहेत. खूप व्हायरल व्हिडिओजमध्ये वगैरे तुम्ही बघितले असतील. मीही तसंच बघितलं होतं, म्हणून मी ठरवलं की चला याला ऑर्डर करून बघूयात आणि याचा रिव्ह्यू तुमच्यासमोर शेअर करूयात. सो असं एक गोळी आहे, छोटीशी गोळी आहे. येस, एक्झॅक्टली. एकदम छोट्या कॉईन फॉर्ममध्ये मिळतं आणि इट इज ड्राय. आपल्या कुठलीही कितीही छोटीशी जरी बॅग असेल ना, आपण तिच्यामध्ये कॅरी करू शकतो लाईक अ चॉकलेट. बट रिमेंबर, इट्स नॉट अ चॉकलेट. सो याला ओपन करायचं आणि थोडंसं पाणी त्याच्यावर टाकायचं, एकदम थोडंसं, अँड देन यू विल सी अ मॅजिक अँड इट विल कन्वर्ट इन टू दिस टिश्यू पेपर. येस. सो ह्या छोट्या कॉईनपासून हा एवढा टिश्यू पेपर बनला आहे अँड यू वॉन्ट बिलीव्ह, आता तर हा सुकला आहे बिकॉज मी ट्रायलसाठी करून बघितलं होतं. बट यू वॉन्ट बिलीव्ह, एकदम छान ओला असा कपडा, रिअली कम्फर्टेबल टू युअर स्किन आणि एकदम फेशियल वाईपसारखा आणि एकदम चांगला आहे, ज्याने आपण आपला फेस, हात अँड वॉट नॉट नको त्या सगळ्या गोष्टी क्लीन करू शकतो. सो दिस इज अ मॅजिक नंबर 1 दॅट आय फाउंड ऑन ॲमेझॉन. मिंत्रावर पण आहे आणि मिशोवर पण आहे. सो ही अशी एक गोष्ट आहे ज्याच्यात तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता. ही गोष्ट मला मिळाली जी तुमची यापेक्षाही जास्त स्पेस सेव्ह करते आहे. सो दिस इज वन ऑफ अ मॅजिकल थिंग टू मेक युअर ट्रॅव्हलिंग हॅसल फ्री. सो नाव नेक्स्ट मी दाखवते की मी काय ट्राय केलं आहे. ओके, नेक्स्ट एकदम छान अशी गोष्ट म्हणजे यू नो दॅट आपण कुठेही फिरत असू तर वी हॅव टू कन्सिडर द वेदर कंडिशन्स, राईट. सो आपल्याला वेदर कंडिशन्स लक्षात ठेवाव्या लागतात. जर तुम्ही रेनी सीझनमध्ये फिरत आहात, नॉट इवन इन रेनी सीझन, तुम्ही जिथेही जात असाल तिथला वेदर फोरकास्ट एकदा नक्की बघायला हवा आणि त्यानुसार 1-2 शिल्लक गोष्टी ठेवायला काहीच हरकत नाही, बरोबर. ही काही कमी पडू नये. थोडं जास्त हवं तर आपण सोबत कॅरी करू शकतो, पण काही कमी पडायला नको. सो जर वेदर फॉरकास्टच्या अकॉर्डिंग आपण गेलं तर 1-2 एक्स्ट्रा गोष्टी शिल्लक आपण सोबत ठेवायला हव्या, जसे की थंडीचे कपडे असो किंवा पावसात लागणारे. सो त्याच्या अकॉर्डिंग मला ना अजून एक वस्तू मिळाली. लेट मी शो यू. सो हे आहेत रेन कार्ड्स. येस, सो दीज आर रेन कार्ड्स. हे ॲक्च्युली डिस्पोजेबल, यूज अँड थ्रो. सो यू वॉन्ट बिलीव्ह, इतक्या छोट्याशा पॅकेटमध्ये तुम्हाला रेनकोट्स मिळाले आणि ह्या रेनकोट्सला तुम्हाला जिथे हवं, जसं हवं तुम्ही बॅगमध्ये त्याला टाकू शकता आणि अजिबात जागा कन्झ्युम करत नाही. पण तुम्हाला जर गरज पडलीच तर वेळेवर हे इमर्जन्सी म्हणून नेहमी कामात येणार आहे. एका वेळेपुरतं यूज करण्याचं जरी असेल तरीही हे ॲक्च्युली तुम्हाला खूप जास्त यूज करेल.
तरी हे तुम्हाला खूप जास्त युजफुल आहे. या सगळ्यांच्या लिंक तर मिळतील, पण मी फोटोसुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करते जितकं पॉसिबल आहे आणि प्राइजेस पण स्क्रीनवर मेन्शन करते. सो खूप कमी प्राईजमध्ये, खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मला हे मिळालं. सो मी हे असं इमर्जन्सीसाठी कॅरी करत असते. सो दिस इज द सेकंड मॅजिकल थिंग दॅट आय फाउंड. द थर्ड मॅजिकल थिंग इज विच इज अम्ब्रेला, छत्री. सो येस, छत्री कॅरी करणं इज अ मस्ट. पण त्यातल्या त्यात पण आता ॲमेझॉनवर किंवा अजून काही ऑनलाईन तुम्हाला अशा छोट्याशा कॉम्पॅक्ट छत्र्या और अम्ब्रेला मिळत आहेत, ज्या की एवढ्याशा छोट्याशा पॅकमध्ये सुद्धा पॅक होतात. जे सध्या माझ्याकडे दाखवायला नाही आहे, पण तेवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये पॅक होतात आणि त्याला तुम्ही कुठेही, लिटरली कुठेही तुमच्या हँडबॅगमध्येही कॅरी करू शकता. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ही बॅकपॅक आहे आणि या बॅकपॅकमध्ये सुद्धा मी नेहमी एक छत्री कॅरी करते, जी की माझ्यासोबत नेहमी असते. दिस इज वन. सो दिस इज द वन. आता ही नॉर्मल ट्रेडिशनल एकदम नॉर्मलची छत्री आहे. जर ही याच्यात मावू शकते तर विचार करा की ती कॉम्पॅक्ट छत्रीने माझी जागा किती वाचेल आणि मला किती फायदा होईल. सो दॅट इज अ थर्ड मॅजिकल थिंग दॅट यू कॅन गेट. माझी छत्री अजून रस्त्यात आहे, तिला मी ऑर्डर केलं आहे, पण ती अजून माझ्यापर्यंत पोहोचली नाही आहे. सो पोहोचली की मी कळवतेच. सो नेक्स्ट मॅजिकल थिंग आय शो यू. सो दिस इज द वन थिंग. इफ यू आर ट्रॅव्हलिंग इंटरनॅशनली यू विल फील दिस पेन, अँड इवन इफ यू आर नॉट, लक्षात ठेवा, जेव्हा बाहेर कधीही जाणार असू आपण, तेव्हा आपल्याला आपली चेकलिस्ट रेडी करावी लागते की आम्हाला कुठल्या गोष्टी मस्ट आहे घेऊन जायला. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू शुड कॅरी विथ यू. दॅट इज जेट स्प्रे. येस. सो जी लोक इंटरनॅशनली खूप फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात त्यांना याचा इम्पॉर्टन्स खूप चांगला माहिती असेल. सो दिस इज पोर्टेबल जेट स्प्रे. सो मी हा ऑर्डर केला आहे अतिशय स्वस्तात, चांगल्या अफोर्डेबल प्राईजमध्ये, ज्याच्यासोबत त्याची स्वतःची एक बॅग आली आहे. आणि दिस इज द मॅजिकल थिंग की हा जेट स्प्रे आहे. एवढं पाणी याच्यामध्ये बसतं आणि मी असं मानते की एवढं 200-300 रुपयाची वस्तू तुमच्या हातात असण्याला काहीच हरकत नाही. कारण तुम्हाला याचं महत्त्व माहिती नसेल तर कुठे बाहेर जाऊन आलात तर नक्की कळेल की आपला जेट स्प्रेसुद्धा नेणं खूप गरजेचं आहे. आणि इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग टू मच मनी ऑन सम काइंड ऑफ जेट स्प्रेज विच आर ऑफ 2500 or 3000 रुपीज ऑल्सो. सो एवढं कॉस्ट करणारे जेट स्प्रेजमध्ये मला नाही वाटत की इतकं गरजेचं आहे एक 4-5 दिवसाच्या ट्रॅव्हलसाठी स्पेंड करणं. सो दिस इज वन ऑफ द अफोर्डेबल थिंग दॅट आय फाउंड. आणि मला असं वाटतं की ही योग्य आहे आपल्याला नेण्यासाठी. सो या, नेक्स्ट मॅजिकल थिंग आय फाउंड इज, ओके, सो दीज आर द पॅकिंग क्यूब्स. बिंग अ गर्ल आणि जिला खूप फोटो सेशनची आवड, खूप फोटोशूटची आवड आहे, कपड्यांचा वेड आहे, अशी मुलगी असताना तुम्हाला कळू शकतं की किती ओव्हर पॅकर असेल. सो माझ्याकडून न कळत काय नेहमीच जास्त पॅक करते. सो इट्स बेटर टू पॅक इन ऑर्गनाइज्ड वे सो दॅट माझ्या बॅगमध्ये जागा राहील थोडीफार तरी, कारण येताना पुन्हा शॉपिंग करून यायची असते. सो दीज आर द पॅकिंग क्यूब्स, जे पॅकिंगच्या बॅग्स आहेत आपल्याला पॅक करायला. पण मॅजिकल काय याच्यात, आता पॅकिंग क्यूब्सचं सगळ्यांनाच माहिती आहे राईट, पण त्यातल्या त्यात मला मिळालेली अजून एक गोष्ट म्हणजे दीज व्हॅक्यूम बॅग्स. सो ह्या मी बऱ्याच दिवसांपासून यूज करते, पण मला वाटलं की चला आजच्या व्हिडिओमध्ये याला इन्क्लूड करणं गरजेचं आहे. सो तुम्ही भले मोठे स्वेटर्स आणि लाईक युअर कम्फर्टर और समथिंग, तुम्ही खूप दिवसांसाठी चाललात बाहेर, युअर कीपिंग युअर स्वेटर्स, स्वेटशर्ट्स आणि खूप मोठे हेवी कपडे, हेवी जीन्स काही आहेत जे तुम्हाला कॅरी करायचे आहेत सोबत, पण तुम्हाला माहिती की हे क्वचित मला लागणार आहे और मे बी लागणारच आहे, मी ह्याला अवॉइड नाही करू शकत, पण हे माझ्या बॅगमध्ये खूप जागा घेते. सो त्या केसमध्ये ना आपण अशा व्हॅक्यूम बॅग्स यूज करू शकतो. याच्यामध्ये मस्त आपल्याला जे हवं ते भरवायचं छान, आणि त्याच्यानंतर हे इथे ओपनिंग आहे, याला ओपन करायचं आणि याच्यासोबत त्यांनी एक सक्शन पाईप और वॉट एव्हर इट इज तेही दिलेलं आहे, ज्यांनी याच्यातली सगळी एअर काढून घ्यायची आणि मग या बॅग्स एकदम छोट्या आणि कॉम्पॅक्ट बनतात आणि मग एकदम कॉम्पॅक्ट पद्धतीने तुम्ही तुमचे मोठे हेवी ड्रेसेस, हेवी स्वेटर्स सोबत कॅरी करू शकता. सो ही आहे अजून एक मॅजिकल गोष्ट. सो व्हॅक्यूम बॅग्स, दिस इज ऑल्सो यू कॅन इन्क्लूड इन युअर ट्रॅव्हलिंग. नेक्स्ट आय शो यू, इंटरनॅशनली ट्रॅव्हल करत आहात, सो तुम्हाला रेडी टू इट फूड सोबत ठेवणं खूप जास्त गरजेचं. मला वाटतं की खाण्याची मारामार होणार आहे माझी. सो इट्स ऑलवेज गुड टू कीप युअर ओन रेडी टू इट फूड ॲटलिस्ट फॉर एमर्जन्सीज. सो ते तुम्हाला कामात येईल. त्याच्या मार्केटमध्ये आपल्याला रेडी टू इट फूड आयटम्स मिळतात. हल्दीराम्सचे चांगले आहेत, खूप चांगले आहेत,
अजून एक मला नवीन एक गोष्ट सापडली जी की मी इंस्टाग्रामवर बघितलेली. सो देअर इज अ पेज कॉल्ड बाउलफुल आणि त्यांच्या पेजवरतून मी हे ऑर्डर केलं आहे अँड दिस इज माय फर्स्ट ऑर्डर ॲक्च्युली. सो यांचा जेन्युइन रिव्ह्यू मी तुम्हाला देईलच ट्राय केल्यानंतर. इट इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. हे कुठलेही पेड कोलॅब नाही आहे, स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. वॉट एव्हर आय हॅव ऑर्डर्ड फॉर माय सेल्फ आय एम शोईंग इट टू यू अँड आय होप दिस इज हेल्पफुल फॉर एव्हरीबडी. सो हे बाउलफुलचं आयटम्स आहेत जे की रेडी टू इट पोहे, रेडी टू इट भाज्या, रेडी टू इट दाल चावल, रेडी टू इट पनीर, दिस इज रेडी टू इट तवा पुलाव. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याला फक्त गरम पाणी टाकायचं आहे, 4 मिनटं लीड बंद करून ठेवायचे. इफ यू हॅव अ मायक्रोवेव्ह 2 मिनटं मायक्रोवेव्हमध्ये कंटेंट पाणी टाकून ठेवून द्यायचे. देन दिस इज रेडी टू इट. सो हे ॲक्च्युली रेडी टू इट आहे. आणि मला ह्याच्यात मॅजिक काय वाटलं, खूप जड आणि मोठ्या गोष्टी कॅरी करण्यापेक्षा इफ यू कॅन कॅरी इट इन अ व्हेरी कॉम्पॅक्ट मॅनर. सो हे ॲक्च्युली खूप कॉम्पॅक्ट साईजमध्ये. सी आजूबाजूच्या चेन्स आणि कोपऱ्यात आणि कशातही मी ठेवून दिलं ना तरी एक एक पॅकेट माझा आरामात बसेल. सो दिस इज आय थिंक फॉर मी दिस इज द कॉम्पॅक्ट अँड मॅजिकल थिंग वाईल ट्रॅव्हलिंग. सो हे माझं ट्रॅव्हलिंग ॲक्च्युली इझी करेल. नेक्स्ट आय शो यू स्मॉल मिनी परफ्यूम बॉटल्स. सो आपल्याला खूप सवय, मला तर खूप सो आपल्याला आवडतं की आपल्या आवडीचा परफ्यूम हा नेहमी आपल्या छोट्याशा हँडबॅगमध्ये किंवा कुठेही कॅरी करता यावा. पण तुम्ही भले मोठे परफ्यूम्स कॅरी करू नाही शकत किंवा रॅदर त्या काचेच्या बॉटल्स किंवा काही फुटण्याची शक्यता असेल तर यू विल कीप इट इन युअर बॅग. पण तुम्हाला फिरताना वगैरे हँडबॅगमध्ये छोटे जर परफ्यूम्स कॅरी करायचे असतील तर या मिनी बॉटल्स आहेत आणि देज आर व्हेरी व्हेरी युजफुल. सो दिस इज ऑल्सो मॅजिकल फाइंड जे की तुमचं ट्रॅव्हलिंग अजून जास्त हसल फ्री करेल आणि कॉम्पॅक्ट आहेत. ॲक्च्युली माझ्याकडे काही परफ्यूमच्या बॉटल्स होत्या, बॉटल्सचं ट्रायलचं पॅक होतं अख्खं. सो या त्यातल्या उरलेल्या बॉटल्स मी ठेवलेल्या आणि आता याच्यात माझा परफ्यूम रिफिल करते आणि हे सोबत ठेवते. सो मी हा केलेला जुगाड आहे. पण तुमच्याकडे मिनी बॉटल्स आहेत नाही आहेत म्हणून तुम्हाला शो केलं की या मिनी बॉटल्स मिळतात आणि दीज आर रिअली युजफुल आणि या तुम्ही नक्की ठेवायला हव्यात जर तुम्ही दूर ट्रॅव्हल करत आहात. कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपल्या गोष्टींशी, पण त्याला जुगाड आपण शोधू शकतो. मी हे पण खूप वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये दाखवलं आहे की कुठलेही मोठमोठे शॅम्पू 2 लिटरच्या जर तुमच्या मॉइश्चरायझर आणि शॅम्पूजच्या बॉटल असतील, फेस वॉश असतील, तेवढं सगळं तुम्ही त्याच्या लगेजमध्ये कॅरी नाही करू शकत, अलाउड नसतं. पण जर तुम्ही 8 दिवसासाठी चाललाय तर वाय यू आर कॅरिंग एक्स्ट्रा बॅगेज और एक्स्ट्रा लगेज. सो इट्स बेटर टू यूज दिस स्मॉल कॉम्पॅक्ट बॉटल्स. या आम्ही ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेल्या आहेत आणि आम्ही यूजही केल्या आहेत. याच्यामध्ये अजूनही लीक प्रूफ याहीपेक्षा बेटर बॉटल्स पण आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता, चेक करू शकतात त्यांच्या वेबसाईटवर. पण या मला सिलिकॉनच्या असल्यामुळे रियुजेबल आहेत, इझी टू क्लीन आहेत आणि चांगले वाटले बऱ्यापैकी. आणि कुठल्याही पाऊचमध्ये इझिली बसतात. आरामात मी माझ्या कॅरी ऑन लगेजमध्ये ठेवू शकते किंवा कुठल्याही लगेजमध्ये ठेवू शकते. स्पिल होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. प्लस याच्यावरती नाव मेन्शन केलं तर तुमचा फेस वॉश, शॅम्पू, कंडिशनर अँड मॉइश्चरायझर और वॉट एव्हर यू वॉन्ट हे तुमचं सेपरेट राहील आणि खूप कमी जागेत बसेल. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द मॅजिकल फाइंड. कॉम्पॅक्ट अगेन आणि खूप कमी साईज कन्झ्युम करेल, खूप कमी जागा कन्झ्युम करेल. सो आय थिंक यू शुड गिव्ह इट अ ट्राय. लास्ट थिंग, जेव्हाही आपण बाहेर जातो वी शुड ऑलवेज कॅरी आवर पासपोर्ट्स सेफली, कारण की ती तुमचं आयडेंटिटी आहे, इंटरनॅशनल आयडेंटिटी आहे ती तुमची. सो ऑब्व्हियसली त्याला आपण आपल्या जीवापेक्षा जास्त जपायलाच हवं. सो आपले काही लॉन्च ॲक्सेस असणारे कार्ड्स असतात किंवा फॉरेक्स कार्ड्स म्हणा किंवा काहीही जे तुम्हाला ठेवायचं आहे तर यू शुड ऑलवेज कीप इट इन अ डिफरंट वॅलेट. हा एक हॅकच आहे ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगचा की सगळं एकत्र गजगज करायचं आणि मग ते कुठे काही सापडतं कुठे काही नाही. पासपोर्टच्या नादात 2 वेगळे कार्ड्स पडत आहेत आणि सगळं एकाच पर्समध्ये कोंबलं आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन डू दिस की आपण आपलं ट्रॅव्हल आपलं पासपोर्टचं होल्डर ठेवू शकतो किंवा मग एखादं वॉलेट छोटंसं. इट्स नॉट नेसेसरी तुम्ही असंच ठेवायला हवं, पण असं ठेवू शकतो किंवा एखादं स्पेसिफिक वॉलेट ठेवू शकतो. याच्यामध्ये सुद्धा हे एक पासपोर्ट होल्डर आहे बट इट हॅज दिस छोटे छोटे पॅकेट्स आहेत. याला छोटे एकदम छोटेसे असे याला हे कप्पे आहेत ज्याच्यामध्ये ना तुम्ही कार्ड्स पण ठेवू शकतात किंवा बोर्डिंग पासही आरामात बसेल. सो इन दॅट वे यू कॅन कॅरी युअर पासपोर्ट. दिसायलाही छान दिसतं आणि प्लस तुम्हाला लक्षात ठेवायला इझी राहतं आणि तुम्ही याला सॉर्टेड ऑर्गनाइज वेमध्ये कॅरी करू शकता. सो फॉर याचे जर डिटेल्स हवे असतील तर हे पण मी आय थिंक द जंकेटवरून मागवलं आहे. एक इंस्टाग्राम पेज होतं ॲक्च्युली वेबसाईट. सो मी जंकेटच्या वेबसाईटवरून मागवलं होतं. दीज आर कस्टमाइज्ड पासपोर्ट होल्डर्स. सो हे मला खूप जास्त आवडले. क्वालिटी इज रिअली नाईस. सो मी हे मागवले होते आमच्या कस्टमाइज नावांचे. तुम्हीही तुमचं तसं ट्राय करू शकतात. कपल होल्डर्स आहेत, याच्यामध्ये भयानक अशा डिझाईन्स आणि खूप सारे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स अवेलेबल आहे.
हे पण काही पेड कोलॅब नाही आहे किंवा हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. जे माझे जेन्युइन रिव्ह्यूज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. बट दीज आर सम ऑफ द मॅजिकल फाइंड्स दॅट आय फाउंड व्हेरी युजफुल वाईल ट्रॅव्हलिंग. सो यातलं काहीही तुम्हाला वाटत असेल की युजफुल आहे तर प्लीज नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा कमेंट्समध्ये की तुम्ही यातली कोणती गोष्ट आधी वापरली आहे आणि तुम्हाला तिचा रिव्ह्यू ॲक्च्युली आवडला, किंवा कोणती गोष्ट आहे जी तुम्ही या व्हिडिओतून घेतली आहे आणि तुम्हाला तिचा यूज ॲक्च्युली आवडला. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. अशाच अजून वेगवेगळे व्हिडिओज बघायचे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघेल. And thank you for watching this video till the end. If you haven't subscribed my channel yet, and if you have liked my content, please don't forget to hit the like button and subscribe this channel. एवढे तुमचे मित्र मैत्रिणी आणि ट्रॅव्हल बडीज आहेत त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय.